पंढरपूरमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणी जनआक्रोश मोर्चा निघालाय। धनंजय देशमुख, वैभवी आणि विराज देशमुख या मोर्चात सहभागी असल्याचं पाहायला मिळतंय। तर पंढरपुरात जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झालेली आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ पंढरपुरात हा जनआक्रोश मोर्चा काढण्यात येतोय। तर देशमुख कुटुंबीय या मोर्चात सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। राज्यभरात बीडच्या हत्या प्रकरणी मोर्चे निघालेले आहेत। पंढरपुरात आज हा मोर्चा। काय सांगाल, ज्या पद्धतीने राज्यात मोर्चे निघतात, आज पंढरपूर येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले, आपण सहभागी होणार आहात? हां, मी वैभवी विराज आम्ही या मोर्चासाठी जात आहोत। तिथं आज जनआक्रोश मोर्चा आहे आणि जे निषेध व्यक्त करण्यासाठीचे हे मोर्चे आहेत त्यात आम्ही सहभागी होत आहोत। आम्ही शांततेचं आवाहन करतोय सगळ्यांना की हे सगळं शांततेत पार पाडा। काल जो सोशल मीडियावरचा व्हिडिओ आला, असे अनेक प्रकारचे व्हिडिओ CID SITच्या हाती लागलेले आहेत। त्यामुळे आरोपीला कोणी दुजोरा दिलेला आहे, कोणी अभय दिलेला आहे, त्यातून सगळं बाहेर पडण्याचं काम चालू झालेलं आहे। त्यांचं काम योग्य रीतीने ते करत आहेत। काल एक CCTV फुटेज समोर आले, जो भक्कम पुरावा मानला जातोय। दिवसेंदिवस जो तपास अधिक गतीने होतो असं म्हणता येतं। तपास आता ते काही तसं मी तर काही म्हणजे तपास तर त्यांचा चालू आहे त्यांच्या पद्धतीने, पण आम्हाला एक प्रश्न पडतो की एक आरोपी का सापडत नाही, ते अद्यापही फरार आहे आणि त्यांना मदत करणारे जे कोणी असतील त्यांना पण पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर ताब्यात घ्यावं आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्यावा। आपल्यासोबत विराज सुद्धा आहे। विराज, प्रत्येक मोर्चात तू सहभागी होतोस, वडिलांना न्याय मिळावा ही तुझी माग। आज पंढरपूरला जाणार आहेस, काय सांग? आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा यामुळेच गोट्याला फोन कर। आज विठ्ठलाकडे काय प्रार्थना करणार आहेस? जे आरोपी असतील त्यांना लवकरात लवकर फाशी व्हावी। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकरसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मसाजोग, बीड।